रोहित दादा, खरं तर तुम्ही याच ठिकाणी अन्नत्याग आंदोलन केलेलं होतं. सरकारने येऊन शब्द दिला, मात्र तो शब्द पाळला नाही. पुन्हा एकदा तुम्हाला आंदोलन करण्याची वेळ आलेली आहे. काय सांगाल? संबंध महाराष्ट्रातून सामान्य परिवारातले लोक, शेतकरी, कष्टकरी, त्यांचे सर्व नातेसंबंध व त्याच्याचबरोबर मजूरपासून सर्वच लोक या पवित्र भूमीमध्ये येतात. विठोबारायांच्या चरणी नतमस्तक होऊन प्रामाणिकपणे इच्छा व्यक्त करत असतात की त्यांच्या ज्या कुठल्या अडचणीत त्या सुटाव्या. आणि जो वर्ग इथं मोठ्या प्रमाणात येतो त्या वर्गासाठीच, म्हणजे शेतकऱ्यांसाठीच या पवित्र भूमीमध्ये काही दिवसांपूर्वी आम्ही अन्नत्याग आंदोलन हे केलं होतं. आणि ते आंदोलन आम्ही 3 दिवस केलं. सरकारचे प्रतिनिधी म्हणून महाजन साहेब या ठिकाणी आले. त्यांनी शब्द दिला, अजिबात काळजी करू नका, अधिवेशन म्हणजे 22 तारखेच्या आधी, म्हणजे अधिवेशन सुरू होण्याच्या आधी आम्ही 100% एक महत्त्वाची बैठक घेऊ, ज्याच्यामध्ये तुम्हाला बोलवलं जाईल. आम्ही विनंती करत असताना आम्ही सरकारला हेही सांगितलं की हे अराजकीय आंदोलन आहे, त्यामुळे फक्त आमच्याच पक्षातल्या नेत्यांना बोलू नका, शेतकरी नेत्यांना बोलवा. त्याच्यावर बुलढाण्यामध्ये तुपकर जे आंदोलनाला बसले आहेत त्यांनासुद्धा बोलवा, बच्चू कडूंना बोलवा, राजू शेट्टींना बोलवा. आणि मग ह्या सगळ्यांना घेऊन आम्ही तिथे येऊ. ज्या अटी तुम्ही GRमध्ये टाकलेल्या आहेत, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं नाव या कर्जमाफीसाठी दिलं, त्यासाठी आम्ही अभिनंदनसुद्धा केलं. पण एकच बोललो, एवढ्या महामानवाचं नाव देत असताना त्यात अटी टाकून जर 44 लाख शेतकऱ्यांवर अन्याय होत असेल तर कुठं ना कुठंतरी या मोठ्या महामानवाचा अवमान त्या ठिकाणी होतोय. आणि तुम्ही बघितलं असेल की शेवट उठत असताना महाजन साहेबांच्या हातामध्ये हात तिथं मी दिला, त्यांनी शब्द दिला. आणि आपली सगळ्यांची अपेक्षा असते की या पवित्र भूमीमध्ये दिलेला शब्द हा नक्कीच हे सरकार पाळेल, कारण याच्या आधी कुणीही इथं येऊन खोटं बोललेलं नाही. पण दुर्दैवाचं सरकारचे प्रतिनिधित्व करणारे महाजन साहेब इथं आले, CM साहेबांशी फोनवर बोलले, आपण 22च्या आधी तारीख घेऊ, चर्चा करू हेही सांगितलं. आणि मग तिथं त्यांनी आश्वासन दिल्यानंतर आम्ही आमचं आंदोलन तिथं त्या ठिकाणी मागे घेतलं. म्हणजे आम्ही राजकारण करायचं झालं असतं तर आम्ही काही काळ अजून 2-3 दिवस हे आंदोलन पुढे घेऊन गेलो असतो. पण फक्त राजकारण करून सामान्य लोकांना नुकसान होऊ नये या भूमिकेतून आम्ही आमचं आंदोलन मागे घेतलं. आणि मग 22 तारखेपर्यंत थांबलो. 22ला जेव्हा आम्ही अधिवेशनमध्ये मी गेलो, माझं मन काय त्या अधिवेशनामध्ये रमलं नाही. कारण एवढ्या पवित्र भूमीमध्ये शब्द देऊन ह्या सरकारने जर पाळला नसेल तर अधिवेशनामध्ये अनेक आश्वासनं आम्हाला दिलेली आहेत, ते कधी त्या ठिकाणी पाळणार आहेत. त्यामुळे भूमिका आता आम्ही घेतलेली आहे. मराठवाड्यामध्ये असणाऱ्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन शेवटी छत्रपती संभाजीनगरमध्ये खूप मोठं आंदोलन तिथं आम्ही सर्व शेतकऱ्यांना घेऊन करणार आहोत. असं आंदोलन कधीही या सरकारने बघितलं नसेल. हे आंदोलन तिथं करणारे लोकांचा जो रोष आहे तो कुठेतरी या सरकारला आम्ही दाखवून देणार आहोत.